उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा संपूर्ण गाव आत्मदहन करणार, मसाजोगमधील गावकऱ्यांचा इशारा. पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे. भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ, त्यांना सारखे फोन यायचे. संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9 मराठीसोबत बोलताना माहिती. संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये 30 ते 40 मिनिटं बैठक. महाविकास आघाडीतील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य. आयुष मंत्रालयाची 3 टीम बुलढाण्यातील केसगळती बाधित गावांमध्ये पोहोचल्या. टीममध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे डॉक्टर देखील सहभागी. उद्या दिल्ली आणि चेन्नईतून ICMRचं पथकही गावात येणार.